सह्याद्री सत्ता न्यूज, समस्या जनतेची, बातमी आमची। देशभरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून अनेक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत। अशाच एका धक्कादायक प्रकाराने पंढरी हादरली आहे। जागरण गोंधळात आलेल्या एका तरुणीवर लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे। जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यास असलेल्या तरुणीबरोबर ओळख करून घेत लग्नाचा आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी या तरुणावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विकास गेजगे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून पीडित तरुणी 27 वर्षांची असून पुण्याची रहिवासी आहे। कुटुंबासह जागरण गोंधळाचा कार्यक्रम करत 2022 मध्ये ती पंढरपुरात आली होती। यावेळी लग्नाचा आमिष दाखवत तरुणानं जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे। पीडित तरुणीशी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान आरोपीनं ओळख वाढवली। त्या ओळखीचं नंतर प्रेमात रूपांतर झालं। डिसेंबर 2022 मध्ये विकास यानं तिला पंढरपुरात आणून भाड्यानं खोली करून ठेवलं। या दरम्यान 27 ऑगस्ट पर्यंत वेळोवेळी त्यानं लग्नाचा आमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। यासाठी नकार दिल्यानंतर तो तिला मारहाण करायचा। जागरण गोंधळाचे कार्यक्रम करण्यास नकार दिल्यावरही त्यानं मारहाण केली। तसेच आपल्या पिकअप वाहनाचे हप्ते भरण्यासाठी म्हणून त्यानं तिच्याकडून एकूण 75,000 रुपये घेतले। अखेर लग्न करण्याबाबत तसेच वाहनाचे हप्ते भरण्यासाठी दिलेल्या पैशांविषयी विचारणा केल्यानंतर विकास यानं मारहाण केली अशा आशयाची फिर्याद पीडितेनं येऊन शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच www.sahyadrisutta.com वेबसाईटला भेट द्या।